नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहत आहे टीव्ही9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यातल्या गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते. ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक आता सुरू झाली आहे. ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल आज पुणे पोलिसांना जाणार आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस या संदर्भात काय कारवाई करणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, काय अधिकची माहिती या बैठकीसंदर्भात मिळते? मोहिनी, सध्या ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसोबत जी 6 तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीची बैठक सुरू झालेली आहे. आज पुणे पोलिसांना ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून अहवाल जो आहे तो दिला जाणार आहे. जी 6 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती आतापर्यंत 3 अहवाल जे आहेत ते ससून रुग्णालयाला प्राप्त झालेले आहेत. एक म्हणजे राज्याचे आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार समितीचा अहवाल, दुसरा म्हणजे सहधर्मादाय आयुक्तांचा अहवाल आणि तिसरा म्हणजे माता मृत्यू समितीनं जो खरं तर अहवाल केलेला होता. हे तीनही अहवाल जे आहेत ते बैठकीमध्ये समोर ठेवलेले आहेत. या अहवालामधल्या बाबी ज्या आहेत त्या पडताळून पाहिल्या जात आहे. विशेष म्हणजे मंगेशकर रुग्णालयाची कागदपत्र जी आहेत ती सुद्धा ससूनच्या वैद्यकीय समितीकडून तपासली जाणार आहेत. या खरं तर वैद्यकीय समितीच्या बैठकीनंतर ड्राफ्टिंग जे आहे ते करून हा अहवाल जो आहे तो पुणे पोलिसांना दिला जाईल. आज कदाचित संध्याकाळी 5 पर्यंत ड्राफ्टिंग करून हा अहवाल जो आहे तो पुणे पोलिसांना जाऊ शकतो आणि या अहवालाच्या आधारे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई जी आहे ती होऊ शकते. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून नक्की काय अहवाल दिला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण तीनही समित्यांच्या अहवालामधल्या बाबी ज्या आहेत त्या पडताळून पाहिल्या जातील. सध्या ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय समितीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये औषधशास्त्र विभाग प्रमुख, न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभाग प्रमुख, बालरोग तज्ञ विभाग प्रमुख अशा 6 जणांचा आणि वैद्यकीय अधीक्षक अशा 6 सदस्यांचा समावेश आहे. या अहवालाकडून खरं तर आज पुणे पोलिसांना अहवाल जो आहे तो दिला जाणार आहे. त्यामुळे आज ससूनच्या वैद्यकीय समितीच्या अहवालामध्ये नक्की काय बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र रुग्णालयावरती कारवाई होणार की डॉक्टर घैसासांवरती कारवाई होणार हे खरं तर अद्याप गुलदस्त्यात असलं तरी सुद्धा आज 5 वाजेपर्यंत संध्याकाळी हा अहवाल जो आहे तो पुणे पोलिसांना जाऊ शकतो आणि यानंतर पुणे पोलिसांकडे या प्रकरणामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल केला जातो का? प्रदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.